अरे वेड्या, अरे तू रडतोस कशाला? बघ माझ्या डोळ्यात एकतरी अश्रू आहे का? नाही ना. हे बघ जाताना असा रडका चेहरा नको. वहिनी, माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर. माझ्या दादाची आणि स्वतःची काळजी घे. गुड मॉर्निंग सर. सेट डाऊन. थँक यू सर. हे बघा, दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत कबड्डीची स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी उभं राहून आपापली नावं नोंदवून घ्यावीत. राजू बदाने. नेक्स्ट. हरीश महेश जाधव. हा नेक्स्ट. विजय रवी दामले. नेक्स्ट. अभिजित संजीव पाटील. नेक्स्ट. गौरव कैलाश काठार. चला नेक्स्ट. पार्थ सावंत. असं नका, शांत बसा. तू कसं कबड्डी खेळणार? तू तर अपंग आहेस ना. बसून. चला नेक्स्ट. विवेक प्रकाश पाटारे. नेक्स्ट. सागर प्रभाकर काथर. नेक्स्ट. चला झालं का मग? ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, पार्थला कबड्डी खेळण्याची इच्छा आहे. सरांनी नकार दिलाय म्हणून परवानगी घ्यायला आलोय. सर, तो चांगल्या प्रकारे कबड्डी खेळू शकतो. अपंग असला म्हणून काय झालं? सर, तुम्ही म्हणता म्हणून ठीक आहे, परंतु त्याला जर काही इजा झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. थँक्यू सर. ओके. बेस्ट ऑफ लक पार्थ. थँक्यू सर. घेतला घेतला. पकड पकड पकड. कबड्डी 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 कबड्डी. कबड्डी 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 घे पकडला. घे घे पकडला. कबड्डी 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 कबड्डी. कबड्डी 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 कबड्डी.
थांबा भाऊजी, काय वहिनी? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, पण आधी वचन द्या, तुम्ही कोणाला सांगणार नाही म्हणून. अच्छा, नाही सांगणार कोणाला, वचन देतो. तुम्हाला असं नाही वाटत या घरात एक बाळ असावं? पण तू असं का बोलतेस? तुमचे भाऊ म्हणाले जोपर्यंत पार्थचा करिअर घडत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. तुम्ही स्वतःहून अनाथ आश्रमात निघून गेलात तर उपकार होतील माझ्यावर. काय का होईना, 2 शब्द प्रेमाने बोललीस, गारवा मिळाला मनाला. खरं म्हणजे आज तू माझ्यावर उपकार केलेस, पण मला सुद्धा या घरात राहण्याचा खूप कंटाळा आलाय. असं वाटतं कायमचं एखाद्या मंदिरात जाऊन राहावं, नसता 4 दिशांना वन हिंडावं. काय रे, एकटाच का बसला इकडे आणि शाळेत नाही गेलास? पार्थ, काय झालं? का नाही गेला शाळेत तू? बरं चल चल माझ्या बरोबर, मी सोडतो तुला, चल. दादा तू जा, मला नाही यायचंय. अरे पण का नाही यायचं तुला? नाही यायचंय. काय झालं मला सांगणार नाहीयेस का? तू नक्की येणार नाहीयेस? ठीक आहे, मी इथे बसून जातो दिवसभर तुझ्या बरोबर, कळलं? पण एक शब्द माझ्याशी बोलू नकोस, हा, पहिलेच सांगून ठेवतो. अरे मला इथे राहायचं नाहीये, वीट आलाय मला रोजच्या कटकटीचा. ठीक आहे, तू सांग मी काय करू. तुला हवं ते करेन मी, बस. माझ्यावर एक उपकार कर, मला एखाद्या आश्रमात ठेव. वाटेल ते बोलू नकोस, योग्य तेच बोल. योग्य तेच बोलतोय दादा. हे बघ, मी आश्रमात गेलो तर सगळं सुरळीत होईल. अरे काय सुरळीत होईल? तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलायस का तू? काहीतरी बडबडतो. पार्थ, तुझ्या दुराव्याचं दुःख झेलण्याची ताकद आहे का माझ्यात? पण तू तुझं दुःख माझ्या खांद्यावर का लादतोयस? हे बघ, जोवर मी त्या घरात आहे तोवर कोणाला सुख लाभणार नाही. प्लीज दादा, माझी त्या घरातून सुटका कर. सुटका? होय, सुटका. अरे खून केल्यावर कारावासाची शिक्षा मिळते, ती कोठडी परवडली, पण मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला इथे भोगायला लागते. पार्थ, तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतका मी मोठा नाहीये. तू मला आश्रमात ठेव, बस. पार्थ राजा, समजून घे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे घाबरट आहेस तू. एकटेपणाचं दुःख तुझ्याकडून पेलणार नाही म्हणून तू मला याचा ढकलतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला आश्रमात ठेवलं नाहीस तर मी आत्महत्या करीन. तरी सुद्धा माझा निर्णय पक्का आहे. फराळाचं याच्यात ठेवलंय ना? हो, सगळं ठेवलंय. पार्थ, पार्थ, हा, सगळं घेतलं का नाही चेक कर एकदा. काही राहिलं नाही ना? दादा, तुझा आणि वहिनीचा फोटो नेऊ.
घे ना मग, विचारतोस काय? अरे वेड्या, अरे तू रडतोस कशाला? बघ माझ्या डोळ्यात एकतरी अश्रू आहे का? नाही ना. हे बघ, जाताना असा रडका चेहरा नको. वहिनी, माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर. माझ्या दादाची आणि स्वतःची काळजी घे. चल. दादा जरा थांबशील? काय झालं? एकदा घर बघावं असं वाटतंय. दादा, ही बॅग जरा आत ठेवता. पार्थ, माझी आत यायची इच्छा नाही. स्वतःची काळजी घे. हो दादा, आधी तू स्वतःला आवर. जास्त मनाला लावून घेऊ नकोस. माझी जास्त आठवण काढू नकोस. हा, वहिनीला जास्त चिडचिड करू नकोस. हळूहळू विसरायचा प्रयत्न कर.